तर मित्रांनो, राम राम. आमचा टूर गेला होता बालाजी दर्शनासाठी. तर थोडे व्हिडिओ बनवले, थोडी ब्लॉग बनवला तर तुम्ही मला सपोर्ट करा आणि माझा ब्लॉग काहीतरी नवीन ट्राय करून पाहावे. तर तुम्ही माझा ब्लॉग. तर राम राम मित्रांनो, आमचा टूर चालला आहे बालाजी टूर चाललेला आहे आणि गावातल्या गणेश बाबाच्या मंदिराचं मी दर्शन घेऊन आपल्या पिकअपमध्ये जाऊन बसलो आणि काही गावातली मित्रमंडळी येऊ लागली आणि मी एका पेट्रोल पंपावर थांबलो. थोडी पाय मोकळे गेले, काही फिरले आणि डबल आपल्या जागेवर आपण जाऊन बसलो आणि लगेच आम्ही पोहोचलो जालना स्टेशन रेल्वे. तिथून आम्ही तातडीनं वाट पाहत होतो ट्रेनची. तितक्यातच ट्रेनचा हॉर्न वाजला आणि चला ट्रेनची आतुरतेने वाट पाहत होतो आणि ट्रेन येऊन उभी राहिली. तर ट्रेन आलेली आहे बा. तर ट्रेन मध्ये आमचा डब्बा कुठे आहे ते शोधायचा प्रयत्न करत होतो. तर आम्ही पुढे येऊन आधीच थांबलो होता आणि रात्री एका ठिकाणी ट्रेन थांबली. तिथं आम्ही मग जेवणासाठी डबे ऑर्डर केले. थोडा वेळ आणि समजू भाऊ आहेत, काही खाली मंडळी उतरली होती, त्यांची डिस्कशन चालू होतं. बहुतेक परळी जवळ होती वाटतं ट्रेन. तिथं इंजिनचा डब्बा चेंज होतो आणि थोडा जेवणाचा आनंद घेतला. संध्याकाळचा डब्बा मस्त जेवण घेऊन केली. आल्यावर थोडा शूटचा ट्रेनमध्ये शूटचा आनंद घेतला. इकडे तिकडे शूटिंग काढली आणि थोडा गप्पा मारायचा डिसिजन घेतला आणि गप्पा मारत बसलो. थोडा गप्पा मारून बोर होत होतो म्हणून थोडा रेस्ट केला आणि झोपल्याच्या नंतर रात्रीच्या आम्ही हैदराबादमध्ये पोहोचलो आणि तिरंगा दिसला. मनाला फारच बरं वाटलं तिरंगा पाहून. आणि आमचं स्टेशन सिकंदराबाद होतं म्हणून आम्ही लवकरच ट्रेन चालू आणि स्टेशनवर उतरायचा प्रयत्न करू लागलो. तर आम्ही सकाळी 6च्या दरम्यान तिथं पोहोचलो. आपलं सिकंदराबाद मोठं स्टेशन आहे मित्रांनो, पायाजोगं. तर आम्ही आमच्या वेटिंग रूमच्या दिशेने जात होतो. प्लॅटफॉर्म नंबर 10 वर वेटिंग रूम आहे. तिथे जाऊन सनी आंघोळी चकचक व्हायचं आणि नंतर पुढचं डिसिजन घ्यायचं, असं डिसिजन झालं. तर मित्रमंडळी बघा कशी माझ्या पाठीमागे चालते. काही पुढे आहेत, वरून बी काही शूटिंग घेतली. रेल्वे किती उभ्या आहेत काय ते बघत होतो. तर प्लॅटफॉर्म नंबर 10 वरती आम्ही जाण्यासाठी इंजिनियरून चालत होतो आणि वेटिंग रूम. इथं आंघोळी केल्या आणि नंतर ब्रेकफास्टची तडतोड चालू होती. कोणी चहा पित होतं, कोणी गायछाप खात होतं. फ्रेश झाल्यावर आता बाहेर जायचं आहे सिकंदराबादच्या. थोडं काहीतरी म्हणलं खावं. आमची नंतर ट्रेन होती 12 वाजता. थोडं आराम होता. तर आमचे मित्रमंडळी म्हणते माझा काळ फोटो माझा काळ. मी म्हणणारे शूटिंग आहे बा. तर हे आमचे दत्ता भाऊ, हे आमचे कोच आहे इथले, हे मार्गदर्शन करतात. हे जे म्हणून तेच होईल. तर हे 1 नंबर प्लॅटफॉर्मवरलं चित्र आहे. आता म्हणतात इथं जितकं कोणाला काय नाश्ता वगैरे करायचा इथं सगळ्या हॉटेलीच आहेत. सोमवार असल्यामुळं आम्हाला सकाळी काही नाश्ता झाला नव्हता म्हणून स्टिंगचा आनंद घेतला आणि थोडा चिवडा खाल्ला आणि उपास बी होता त्या दिवशी. तर इकडे तिकडे शूटिंग काढली आणि वापस आलो. ट्रेनमध्ये शूट घेतला. काही ट्रेनमध्ये चढताना, काही ट्रेनमध्ये बसताना, ट्रेनमध्ये इकडे तिकडे फिरताना शूट घेतला. ट्रेन पुढं चालताना अशी शूटिंग काढून थोडा ट्रेनचाही एन्जॉय घेतला. तर हॅलो मित्रांनो,
आपण आलाय आपल्या दुसऱ्या पार्कमध्ये आणि एक मित्र भेटलाय मला, तो बीडचा आहे आणि त्यांनी आमच्यासोबत जॉईन केले. त्यांचे मित्र पुढे जायला आहेत. तर आम्ही निघलो आता सध्या सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नंबरवर चाललो आहे 4 तर 4 वर आमची ट्रेन लागणार आहे. तर मी थोडा शिड्याचा त्या लिफ्टचा आनंद घेतला, शिडी टाईप वळल्या आणि तिथून मग आम्ही बसलो आमच्या ट्रेनमध्ये थोडा व्ह्यू घेतले पटरी गाडी. डब्यात जाऊन बसलो, इकडे तिकडे गप्पा आणल्या, एका ठिकाणी बसले येऊन सगळे. तर मित्र मंडळी आणि आमचा ऋषीबाई. तर ट्रेनच्या दरवाज्यात जाऊन काही शूट घेतलं इकडे तिकडे. नंतर मग थोड्या गप्पा चालू झाल्या. तर गप्पा मस्त रमल्या, काहीतरी गप्पा आठवत नाही, काहीतरी विशेष गप्पा चालू आहेत आणि थोडं हिरोकार निसर्ग थोडा रम्य शूट केला आणि थोडं मन बोर होणार म्हणून थोडं गाणं घेणं गाणं घेणं तर झापूक झोपूक असं गाणं होतं. मधात थोडी फायटिंग बी खेळली, जरा अंग जड पडलं होतं आणि एक डोंगराचा व्ह्यू घेतलाय मस्त पैकी आणि डबल मधात एक जरा अंग जडच फारच पोटायला म्हणून डबल फायटिंग खेळली. तर ट्रेनमधून आता आम्ही पोहोचलोय सकाळी 3 वाजता जवळपास तिरुपती रेल्वे स्टेशनवर. तर तिथून आम्ही गेलोय लगेच साईडलाच तिथं एक ऑफिस आहे मोठलट. आपलं तिथं आधार कार्ड द्यायचं आहे, रांगेत लागायचं आहे, आधार कार्ड द्यायचं, आपलं रजिस्ट्रेशन होत आहे, दर्शनाची पावती भेटते आपल्याला, ही पावती जपून ठेवायची. आम्ही बसमध्ये बसलो 90 रुपयात वरती जाण्यासाठी. 90 रुपये चेकिंग पोस्ट आहे मित्रांनो देवस्थानचं. तर सगळं चेकिंग होतंय, पुड्या पाड्या दारू बिडी काहीच वरती न्यायला जमत नाही. न्यायचं असलं तर तुम्ही तुमच्या रिक्सवर घेऊन जा, ते काढून फेकून देतात, बाकी काही करत नाही, फाईन घेईन काय नाही. हे आमचा गुड्ड भाऊ, हे दिलू भाऊ आहे पिवळा शर्टवाला, ते माग श्याम सरकडे, हे सगळी गँग आमची इथं उभी होती. तर मस्त पैकी आम्ही आलो आता बालाजी आता तिरुमल्लममध्ये. तर वरती तिरु मंदिरातून आता तरी शेड मारलेलं आहे मल्लममध्ये आणि त्याच्या खाली साईडला तरी शेड आहे. तर हा मित्रांनो आपण आलोय आता तिरुपती मंदिरावर. तर वरती माळावर गेल्याच्या नंतर आपल्याला इकडं शेडमध्ये साईडला रूम भेटतात. तर रूमाच्या रांगेत लागलो. रूम आपल्याला 100 रुपयात 24 घंटेसाठी भेटते. 600 रुपये डिपॉझिट घेतात. इथून आपल्याला मेसेज येतोय रूम भेटली की नाही म्हणून. तर मग तवर मेसेज तर आम्ही डिसिजन घेतलं की चला आपण आता बाकीच्या गँगची तर मुंडन करायचं डिसिजन घेतलं आणि सगळ्या मंडळाला घेऊन जवळपास रूम कडे 5 लाख लोकांचे आसपास असतात. तर हे दान करू शकतो आपण इथं केस. तर इथून चप्पे करून सनी रूमा भेटल्या होत्या, ते काही मी शूट केलं नाही बाकीचं. तर आंघोळी गिंगोळी करण्याचा टाइम गेला. मग दुसऱ्याच्या रूमवर आम्ही त्यांच्याकडे भेटायला गेलो. ते जे वयस्कर लोक आहेत त्याला एक रूम दिली, जे आपापल्या फील्डमध्ये जसे जसे आवडून शावकार आहे आणि तिथे यांची रूम पाहिजे. ही 50 रुपयात रूम आहे, 24 घंट्याची 50 रुपये लागते ह्या रूमसाठी आणि काही रूमला 100 रुपये लागते 24 घंटे. मस्त रूम आहे. बाकीचे रिफंड भेटते तुम्हाला 600 रुपये डिपॉझिट म्हणून घेतात आणि ह्या रूमचे 550 रुपये डिपॉझिट म्हणून घेतात. तर 100 कटते 24 घंटेची. थोडे बाहेरचे व्ह्यू आहेत त्या रूमकडेच, मस्त नजारा आहे. अजून काय फिल्म सिटीमध्ये आलो आपण असं वाटतंय. एक शहरच आहे वरती मग म्हणायचं म्हणलं तर. आमदार खासदाराला भेटली आहे आम्हाला. दुसऱ्या रूमवर टाकले. हे गजू भाऊ आहेत, हे श्याम काही बनेली सरकडे पा रूम पाहून घ्या फक्त कशी चाकचक. म्हटलं रूम भेटते 100 रुपयात 48 घंटेसाठी. तर मग चाललोय आम्ही आता सध्या जेवण करायला. तर जेवण तिथं भात भेटतोय पिका आणि खीर भेटती आणि 2 नाही तर 3 प्रकारचे चटण्या भेटतात मस्त पैकी. तर किती लोक जेवतात दररोज तुम्ही पाहता. हॉल तसे 2-3 हॉल आहेत. पाहणं इथली कलाकृती भारी. हे चित्र देव असे टेबल लावलेले असतात, पान असतं केळीचं मस्त पैकी. जेवायचं त्याच्यात जाऊन बढिया पैकी. जेवल्याच्या नंतर थोडं मग बाहेर आलो
आणि थोडी बाहेरची शूट घेतली इकडली तिकडली. बाकीची मंडळी आली नाही ती, कारण की ती मालदार पार्टी आहे. तर महाराजांना आम्ही डिसिजन घेतलं की आपण इकडलंच देवाचा प्रसाद घ्यावा. तर हे इकडे लोक आहेत. हे मुख्य दरवाजा आहे हा, जो आपण आता हे शेड आहे 2 बाहेर बसायला. हे दीपक आहे तिथं भरपूर लावलेले. आणि हो मुख्य दरवाजा आहे, इथूनच आपण एंट्री घेऊन आज दर्शनाला जातोय. तर काही दर्शनाची जी स्टोरी आहे ती आपण टाकली नाही, कारण की मोबाईल रूम मध्ये पॅक केला होता. आता आपण चाललोय शॉपिंग करायला. म्हणलं चला काहीतरी खरेदी करू. तर इकडे तिकडे हिंडू लागलो दिवसभर, इकडं तिकडलं पाहिलंय. हे दिवसाचे हे मुख्य दरवाजा आहे मग सांगितलेला. तर मित्रांनो आम्ही थोडी शॉपिंग करण्यासाठी गेलोय. दिवसाची रात व्हायला आली तरी बी आमची शॉपिंग काही संपना. तर रात्रीपर्यंत आम्ही शॉपिंग केली. इकडे जायचं मग डिसिजन थोडीफार. तर हे मग थोडं संध्याकाळात झाली. तर चालली आहे शॉपिंग. कोणी काही घे, कोणी डमरूळ घे. तर भरपूर अशा वस्तू आणल्यात आम्ही घेतो मस्तपैकी. भरपूर लोक आहेत, असं वाटतं इथं लोक आहे. हा फोटो 1 नंबर, 3000 रुपये रेट आहे भावा त्यांचे. आणि हा जो आहे ह्यो 28 रुपयाचा आहे, ह्यो 4000चा आहे, ह्यो 3000 रुपयाचा आहे, ह्यो बी 3000चा आहे. 2500 देत होतो. तर मी ह्याच्यातला एक दुसरा घेतलाय मी. तर मित्रांनो आपण चाललोय तिरुमल्लहून चाललोय तिरुपतीला चाललोय आता. तर मंदिराहून खाली चाललोय. तर ही बस आहे, 90 रुपये तिकीट आहे या बसचा खाली जायला. तर येताना आम्ही रात्रीवर आलो होतो, तर काही शूट घेता आलं नाही, बाहेरचं गार्डन. तर हे रोडच्या कडेला आहे, हे आहे तिरुपती. तर मस्तपैकी शहर आहे आपल्या संभाजीनगरवानी. तर खालती टर्न आहेत, संपूर्ण डोंगर आहे, डोंगरातून खाली उतरावं लागतंय मंदिरवरील डोंगरावर. तर आम्ही पद्मावतीचं काही शूट घेतलं नाही मी, पण हे गोविंदाचं घेतलंय, बालाजीचा लहाना भाऊ आहे तो. तर मग काय आज शूटिंग करता नाही आली बाकीची, इकडं तिकडंच वेळ गेला आमचा. ट्रेनमध्ये बसलो डायरेक्टच, बाकीची शूट राहिलं आहे. तर एक क्रॉसिंग आहे ती ट्रेन इथं, म्हणून आम्ही थांबलेला एक क्रॉसिंग झाल्याच्या नंतर डबल आमची ट्रेन स्टार्ट होती. आणि मग आम्ही उतरतोय सिकंदराबादला उतरल्यानंतर त्या लिफ्टचा आनंद घेतला वर जाण्यासाठी. संजू भाऊ आमची 2 बोटं करतात वर. तर मग सिकंदराबादला थोडी शॉपिंग केली, टी-शर्ट आणले मस्त. तिथं 200 रुपयाला टी-शर्ट 150ला होतं घरच्यासाठी. आणि नंतर मग तिकीट वाटपचा कार्यक्रम चालू केला. ज्याचे सीट नंबर त्याला देऊन टाकले. आणि आपापल्या ट्रेनच्या डब्यात जाऊन बसलो. घरी आलो आणि आमच्या डोकीला एक ड्रेस आणला. तर हाय मित्रांनो, अशा प्रकारे आमचा टूर संपलाय. तर धन्यवाद तुम्ही आमचा टूर पाहिल्याबद्दल.